चला करू घरचा अभ्यास. तर मुलांना आज आपला गणित विषयाचा 34वा दिवस आहे. आज आपण 16 संख्येची ओळख करून घेणार आहोत. अंकात अक्षरात लिहिणार आहोत. खूप 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 छान व्हिडिओ आहे. पटकन काय करायचं आहे, बॉक्सची वही, पट्टी, पेन्सिल घेऊन बसायचं आहे. मला अर्ध्या गोष्टी आज समजतील पण लगेच येणार नाहीत. तर मुलांना आपल्याला प्रश्न आहे की 16 ही संख्या कशी तयार झाली. 16 संख्या कशी तयार झाली बघा. आता इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती बाहुल्या होत्या? 15 बाहुल्या होत्या. ह्या 15 बाहुल्यामध्ये मी एक बाहुली मिसळलेली. ही एक बाहुली 15 बाहुल्यामध्ये मी वाढवली. तर किती बाहुल्या झाल्या बघा बरं आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 बाहुल्या तयार झालेल्या आहेत. 15 अधिक 1 बरोबर 16. म्हणजे प्रत्येक संख्या ही एक एक अंकानं वाढत असते. तर मुलांना पुढची आपली संख्या आहे 16. 16 ही संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायची. विस्तारित रूपात लिहायचं म्हणजे काय अवघड नाही. आता हे किती मास आहेत? 10 मास आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती मास आहेत? हे 10 मास आहेत. आणि वर सुट्टे मासे किती आहेत मोजा बर. 1 2 3 4 5 6 सुट्टे मासे किती आहेत? 6. म्हणजे हे 10चा गट्टा म्हणजे 10 आणि हे सुट्टे मासे म्हणजे 6. हे सगळे मासे मिळून किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती मासे झाले? हे 16 मासे झालेले आहेत. यालाच म्हणायचं संख्या विस्तारित रूपात लिहा. तर मुलांना आपल्याला 16 ही संख्या एकक दशक रूपात लिहायची. खूप सोपं आहे. आता हे बघा किती अंडे आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 अंडे. 10 अंडे म्हणजे किती? एक दशक. 10 अंडे म्हणजे किती? एक दशक. आणि वर किती अंडे घेतलेत मी बघा आता. 1 2 3 4 5 6 6. आता हे 6 एकटे एकटे अंडे आहेत म्हणून यांना काय म्हणणार आपण? 6 एकक. काय म्हणणार याला आपण? 6 एकक. आता सगळी मिळून अंडे किती झाले मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 सगळे मिळून अंडे किती झाले? 16 अंडे झाले. म्हणजे 16 म्हणजे किती? एक दशक 6 एकक. तर मुलांनो आपल्याला 16 ही संख्या सुट्ट्या करायचंय. 16 ही संख्या सुट्ट करायची म्हणजे काय? आता हे बघा हे आहेत 10 रुपये. बरोबर आहे का? 10 रुपये आणि हे आहेत 5 रुपये. 10 रुपये आणि 5 रुपये किती झाले? 15 रुपये झाले. आणि 15 रुपये आणि हा वरचा 1 रुपया 16 रुपये झाले. 10 हे 5 रुपये म्हणजे 11 12 13 14 15 आणि वरचा हा 1 रुपया म्हणजे 16. 16 रुपयाचं हे झालं सुट्ट. 10 अधिक 5 अधिक 1. तर मुलांनो आता हे किती आहेत? 16. काय म्हटलेलं आहे? अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. अधोरेखित म्हणजे आता ह्या 6च्या खाली 2 रेषा मारलेल्या आहेत. म्हणजे आता ह्या 6ची स्थानिक किंमत सांगायची. स्थानिक किंमत म्हणजे काय? त्यानं कोणत्या जागेवर बसलाय त्याच्यावरून त्याची किंमत सांगा. आता हा बसलेला आहे एककाच्या जागेवर. कुठल्या जागेवर बसलेला आहे? एककाच्या जागेवर. एकक दशक. एकक दशक. म्हणून आता ह्याची 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे बघा आता. 1 2 3 4 5 6. आता ह्या 6ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 6. आणि ह्या 1ची स्थानिक किंमत किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्या 1ची स्थानिक किंमत 10 आहे आणि ह्या 6ची स्थानिक किंमत 6च आहे. आता काय म्हणलेलं आहे? ह्या दोन संख्यामध्ये लहान मोठं कोण आहे ते सांगा म्हटले. आता लहान मोठं कसं सांगणार आपण? हे पण 16 हे पण 16 दोन्ही सेम टू सेम. आता कसं म्हणणार आपण कोण लहान आहे कोण मोठं आहे? हे बघा ह्याच्याकडे 10 बघा. 10 11 12 13 14 15 16 एक जास्त आहे. हा आता इथं बघा 10 11 12 13 14 15 16 दोन्हीकडे सारख्या कांड्या आहेत. मग आता हे दोन्ही सारखे आहेत. मग आता कसं करणार? मगरीचं तोंड. मगरीला द्या हाकलून आणि इथं घ्या बरोबरचं चिन्ह. मगर गेली उडत. कारण की कुणाकडे तोंड करणार बिचारी. हे पण 16 हे पण 16 सेम टू सेम. ह्या दोघांची किंमत सारखी. म्हणून आपण कोणतं चिन्ह घेणार? बरोबरचं मध्ये चिन्ह घेणार आहोत. 1 दशक 6 16 1 दशक 6 16
1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 1.6 16 तर मुलांनो, तुम्हाला माझ्यासोबत वाचत उजळणी लिहायची आहे. वाचत तर मुलांनो, आपल्याला काय करायचं आहे, लगतची मागची पुढची संख्या लिहायची. आज आपली संख्या कोणती आहे? 16. कोणती संख्या आहे? 16. 16च्या माग कोणती संख्या आहे? 16च्या माग कोणती संख्या आहे? 16च्या माग संख्या आहे 15. 16च्या मागची संख्या कोणती आहे? 15. 16च्या मागची संख्या कोणती आहे? 15. आणि 16च्या पुढची संख्या कोणती आहे? 17. 16च्या मागची संख्या आहे 15 आणि 16च्या पुढची संख्या आहे 17. 15 16 17. तर मुलांनो, तुम्हाला मागची पुढची संख्या येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय येणं आवश्यक आहे? उजळणी वाचत लिहिता येणं आवश्यक आहे. तुम्हाला जर उजळणी छान लिहून सराव झाला की तुम्हाला ह्या संख्यापट्टीची सुद्धा गरज लागणार नाही. 15 15च्या पुढे 16, 16च्या पुढे आहे 17. आता प्रश्न असा आहे मुलांनो की 15 आणि 17 यांच्यामध्ये कोणती संख्या आहे? 15 आणि 17 यांच्यामध्ये कोणती संख्या आहे? 15 आणि 17च्या मध्ये कोणती संख्या आहे? बघा बरं, आता हे 15 आणि हे 17 यांच्यामध्ये कोणती संख्या आहे? 16. कोणती संख्या आहे? 16. 15 16 17. 15 16 17. तर लगतची मागची 16ची लगतची मागची संख्या 15 आहे. 16च्या लगतची पुढची संख्या 17 आहे आणि 15 आणि 17च्या मधली संख्या 16 आहे. तर मुलांनो, आपल्याला संख्यापट्टीचा उपयोग करून वजाबाकी बेरीज करायची आहे. तर माझ्याकडे 16 गोट्या आहेत. किती गोट्या आहेत माझ्याकडे? 16 गोट्या आहेत. तर आता अजून मी नवीन विकत घेतल्या 1 रुपयाच्या 2, असं मी 5 रुपयाच्या गोट्या घेतल्या. किती गोट्या घेतल्या? 5 रुपयाच्या गोट्या घेतल्या. तर माझ्याकडे किती गोट्या झाल्या? नाही 5 रुपयाला एक गोटी होती रे, हे रुपयाला एक गोटी आहे. तर मी 5 रुपयाच्या गोट्या घेतल्या. किती गोट्या झाल्या? 5 गोट्या झाल्या. आधी माझ्याकडे 16 गोट्या होत्या, मी 5 गोट्या घेतल्या. तर माझ्याकडे किती गोट्या झाल्या? तर आता मुलांनो, माझ्याकडच्या गोट्या वाढलेल्या आहेत. मला त्या गोट्या एकत्र करायच्या तर मोजायचे, म्हणून मी इथं काय करणार? बेरीज करणार. मग 16 मध्ये किती मिसळायचे? मला 5 मिसळायचे. मग 16च्या पुढे मी 5 घरं जाणार. 1 2 3 4 5. कुठे आली मी? 21ला. 16च्या पुढे मी 5 घरं गेले. बघा, 16ला धरायचं नाही. 17 18 19 20 21. 1 2 3 4 5. किती आलेलं आहे उत्तर आपलं? 21. 16 गोट्या होत्या, 5 गोट्या घेतल्या, किती झाले? 21 झाल्या. जर मला वाटलं संख्यापट्टीचा उपयोग करायचा नाही, आपण रेषा मारून करायचं. 1 2 3 4 5. आता मोजू का? 16
16 फक्त म्हणायचं, मोजायचं नाही. 16, 17, 18, 19, 20, 21. किती उत्तर आलं माझं? 21 उत्तर आलेलं आहे. आता मला वाटलं की बाबा रेषा मारून पण नको, संख्या पट्टीवरही नको, मी बोटावर मोजणार. तर पहिल्यांदा काय करावं लागतील, मला 5 कांड्या काढाव्या लागतील. 1, 2, 3, 4, 5. इथं ठेवला मी अंगठा. आता 16च्या पुढे मोजायचं. 16 फक्त म्हणायचं. 16, 17, 18, 19, 20, 21. किती उत्तर आलं माझं? 21 उत्तर आलेलं आहे. 16 अधिक 5 बरोबर 21. आता माझ्याकडे किती गोटे आहेत? 21. आमच्या डेअरीमध्ये 16 लिटर दूध निघालं एकदा. किती दूध निघालं? 16 लिटर दूध निघालेलं आहे. आता ह्या पट्टीचा उपयोग करून आपल्याला वजाबाकी करायचे. तर वजाबाकी करत असताना नीट गणित ऐका. आता आमच्या डेअरीला 16 लिटर दूध निघालं आलं. तर आता 16 लिटर दुधामधलं मी काय केलं, 9 लिटर दूध विकून टाकलं. तर आता किती दूध राहिलं? 16 मधलं 9 लिटर दूध विकून टाकलं. विकून टाकलं म्हणजे काय झालं? कमी झालं. कमी झालं म्हणून आपण काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत. तर 16 मधून 9 गेले. 16च्या मागे आपल्याला 9 गरजायचे. वजाबाकीमध्ये मागं मोजायचं. 16च्या मागं कोण आहे? 15. आता 15 पासून मागं मोजायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. कोण भेटला मला? 7. कोण भेटला मला? 9 घर मागं गेल्यावर 7 भेटला. आता बघा 16 किती घर मागं जायचे? मला 9 घर मागं जायचे. किती घर मागं जायचे? 9 घर मागं जायचे. 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7. 7 बरोबर उत्तर आलं का? पण याच्यासाठी तुम्हाला उलटी उजनी येणं आवश्यक आहे. तर आमच्या डेअरीमध्ये दूध किती राहिलं आता? 7 लिटर दूध राहिलं. जर मला समजा वाटलं की रेषा मारून वजाबाकी करतो मी, तर रेषा मारून सोपं आहे. 9 पासून 16 पर्यंत मोजायचं. 9 पासून 16 पर्यंत मोजायचं. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती राहिलं बरोबर? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7ला 7 उत्तर आलं का आपलं? किंवा असं जर केलं फटफटी चालवून तर खूप सोपं आहे. तुम्हाला फटफटी चालवायला आली तर कसल्याच प्रकारची गणित नाही. आता 9 पासून 16 पर्यंत फटफटी चालायची. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती निघाले बघा बरं बोट? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7ला 7 उत्तर आलं. किती सोपं आहे. की आपण हुशार होतो. चला वाचत लिहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1 दशक 1, 11. 1 दशक 2, 12. 1 दशक 3, 13. 1 दशक 4, 14. 1 दशक 5, 15. 1 दशक 6, 16. 1 दशक 7, 17. 1 दशक 8, 18. 1 दशक 9, 19. 2 दशक 20. 1 दशक 1, 2 दशक 20. 1 दशक 9, 19. 1 दशक 8, 18. 1 दशक 7, 17. 1 दशक 6, 16. 1 दशक 5, 15. 1 दशक 4, 14. 1 दशक 3, 13. 1 दशक 2, 12. 1 दशक 1, 11. 1 दशक 1, 11. 1 दशक 2, 12. 1 दशक 3, 13. 1 दशक 4, 14. 1 दशक 5, 15. 1 दशक 6, 16. 1 दशक 7, 17. 1 दशक 8, 18. 1 दशक 9, 19. 2 दशक 20. 2 दशक 20. 1 दशक 9, 19. 1 दशक 8, 18. 1 दशक 7, 17. 1 दशक 6, 16.
एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, दोन दशक 1 21, एक दशक 9 दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11, एक दशक 1 11, एक दशक 2 12, एक दशक 3 13, एक दशक 4 14, एक दशक 5 15, एक दशक 6 16, एक दशक 7 17, एक दशक 8 18, एक दशक 9 19, दोन दशक 20, दोन दशक 20, एक दशक 9 19, एक दशक 8 18, एक दशक 7 17, एक दशक 6 16, एक दशक 5 15, एक दशक 4 14, एक दशक 3 13, एक दशक 2 12, एक दशक 1 11. झाली उजळणी. उलटी सुलटी उजळणी जेव्हा आपण वाचत लिहितो तेव्हा आपल्याला जेव्हा मोठे गणित असतात तेव्हा वजाबाकी करायला खूप मदत होते, म्हणून सुलट्या उजळणी सोबत उलटी उजळणी येणं सुद्धा आवश्यक आहे.